वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पाहूया. विषय आहे जिओग्राफी म्हणजेच भूगोल. 39 हा कोड नंबर आहे. इयत्ता 12वी कला आणि विज्ञान शाखेची ही बोर्डाची प्रश्नपत्रिका आहे. प्रश्नपत्रिका आहे 28 जुलै 2022. इथे दिनांक दिलेली आहे. सीट नंबर टाकण्यासाठी इथे जागा दिलेली असते तुम्हाला. 3 तासाचा वेळ आहे. प्रश्नपत्रिकेच्या 8 पेजेस आहेत आणि 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. वेगवेगळ्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका बोर्डाच्या जर तुम्ही अभ्यासल्या तर तुलनात्मकरित्या तुम्हाला अभ्यास करणं सोपं जाईल. चला तर पाहूया. 28 जुलै 2022ची ही प्रश्नपत्रिका पुरवणी परीक्षा होते त्याची ही प्रश्नपत्रिका. एका वर्षात दोन वेळा परीक्षा होतात बोर्डाच्या. एक मार्चमध्ये आणि नंतर जुलै ऑगस्टमध्ये एक होत असते. ही प्रश्नपत्रिका आहे 28 जुलै 2022ची. सूचना काय दिलेल्या आहेत त्या पाहूया आपण. 1. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. 2. प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक ते त्या आकृत्या किंवा आलेख काढावे. 3. रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे. 4. नकाशा स्टेन्सिलचा वापर योग्य तेथे करावा. 5. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात. 6. नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेस जोडावी. या सूचना विचारात घेऊन उत्तरपत्रिका लेखन करायचं. आणि आणखी एक महत्त्वाची सूचना, नवीन प्रश्न नवीन पानावर घ्यायचा. म्हणजे जो प्रमुख प्रश्न आहे पहिला दुसरा असे जे प्रमुख प्रश्न आहेत ते नवीन पानावर घ्यायचे. ही प्रश्नपत्रिका आपण पाहूया. याची उत्तरपत्रिका याच चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला प्रश्न 20 गुणांचा आहे. त्यामध्ये अबकड आहेत ते 5-5 गुणांचे. त्यामध्ये सूचना काय आहेत पाहू. दिलेल्या सूचनेनुसार खालील उपप्रश्न सोडवा. त्यातला आहे पहिला उपप्रश्न, त्याला 5 गुण आहेत. प्रश्न आहे अ, ब आणि क स्तंभातील घटकांचे सहसंबंध लावून साखळी पूर्ण करा. जोड्या लावासारखा प्रश्न आहे. अ, ब, क 3 गट दिलेत, त्याच्यात साखळी लावायची किंवा जोड्या लावायच्या. इथे नंबर अ गट, ब गट आणि क गट दिलाय. अ गटामध्ये आशिया खंड, कुटीरोद्योग, नागरी वसाहत, माथेरान, मत्स्यक्षेत्र. ब गटामध्ये डॉगर बँक, पर्यटन, भूमी 30%, हाताने निर्मिती उद्योग, नगर. क गटामध्ये कुंभार, लोकसंख्या 60%, ईशान्य अटलांटिक महासागर, शहर, तृतीयक आर्थिक क्रिया. ब प्रश्न आहे अचूक सहसंबंध ओळखा व लिहा. 5 गुण आहेत. ए विधान आहे आणि आर त्याचं कारण आहे. 1. ए विधान पाहू. भूमध्य सामुद्रिक हवामान प्रदेशात मानवी वस्ती वाढली आहे. आर त्याचं कारण. हे हवामान मानव व त्याच्या व्यवसायास अनुकूल असते. पर्याय दिलेले आहेत आणि हे अबकड 4 पर्याय पुढच्याही विधानांचे सगळे सारखेच असतात. अ केवळ ए बरोबर आहे. ब केवळ आर बरोबर आहे. क ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ड ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. क्रमांक 2. ए विधान. लोकसंख्या लाभांशाचे फायदे आपोआप मिळत नाहीत. आर त्याचं कारण. देशातील शासन वेगवेगळ्या क्षेत्रासाठी धोरणे आखते. पर्याय अ केवळ ए बरोबर आहे. ब केवळ आर बरोबर आहे. क ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ड ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. याची उत्तरं आणि त्याचा व्हिडिओ या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पहा. 3. ए विधान. फळे कंदमुळे गोळा करणे हा प्राथमिक व्यवसाय आहे. आर त्याचं कारण. प्राथमिक व्यवसाय हे सेवा व्यवसाय आहेत. पर्याय अ केवळ ए बरोबर आहे. ब केवळ आर बरोबर आहे. क ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ड ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. पुढचा क्रमांक 4. विधान ए. मुंबई येथील कोरडे हवामान सुती वस्त्रोद्योगास पूरक आहे. आर त्याचं कारण. उद्योगास मोठ्या प्रमाणात पाणी आवश्यक असते. पर्याय अ केवळ ए बरोबर आहे. ब केवळ आर बरोबर आहे. क ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. क्रमांक 5. ए विधान, श्रीलंका हा देश चहाची निर्यात करतो. आर त्याचं कारण, मळ्याच्या शेतीचा विकास झाला आहे. पर्याय अ केवळ ए बरोबर आहे, ब केवळ आर बरोबर आहे, क ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ड ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. प्रश्न पुढचा आहे क. अयोग्य घटक ओळखायचा आहे. 5 गुणांच्यासाठी हा क प्रश्न आहे. 1. लोकसंख्या बदलाचे घटक. पर्याय दिलेले आहेत. अ वय, ब लिंग, क शरीर, ड आयुर्मान. आता या गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे, म्हणजे चुकीचा, अयोग्य. क्रमांक 2. प्राथमिक आर्थिक क्रिया. अ खाणकाम, ब लाकूडतोड, क मासेमारी, ड वाहतूक. अयोग्य घटक ओळखायचा यातला. क्रमांक 3. साखर उद्योगावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक. पर्याय अ भांडवल, ब कच्चा माल, क पाणी पुरवठा, ड भूपृष्ठ रचना. 4. संदेश वहनाची साधने. पर्याय अ दूरदर्शन, ब रेडिओ, क रेल्वे, ड भ्रमणध्वनी. अयोग्य घटक ओळखायचा यातला. क्रमांक 5. प्रादेशिक विकासावर परिणाम करणारे घटक. पर्याय अ लोकसंख्या, ब आर्थिक क्रिया, क भाषा, ड भूमी उपयोजन. प्रश्न क्रमांक पहिल्यातला ड आहे. बरोबर की चूक ते लिहा. 5 गुण आहेत 5 विधानांच्यासाठी. 1. जन्मदर व मृत्यूदर दोन्ही अधिक असेल तर लोकसंख्या वाढ होते. 2. स्थलांतर हे नेहमी कायमस्वरूपी असते असे नाही. 3. भारतात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जात नाही. 4. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक फळ प्रक्रिया उद्योग आढळतात. 5. भूगोल विषयाचे स्वरूप गतिशील आहे. प्रश्न क्रमांक 2. भौगोलिक कारणे लिहा. कोणतेही 4 सोडवायचे. 6 पैकी 12 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 1. विकसित राष्ट्रामध्ये शेती व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या कमी आहे. 2. कॅनडामध्ये लाकूडतोडी व्यवसाय विकास झाला आहे. 3. उद्योगधंद्याचे वितरण असमान आहे. 4. भौगोलिक विविधता ही व्यापारास कारणीभूत असते. 5. हिमालयीन पर्वतीय प्रदेशाचा विकास कमी झालेला आहे. 6. मानवी भूगोलाचे स्वरूप विभिन्न शाखांशी निगडीत आहे. प्रश्न क्रमांक 3. फरक स्पष्ट करा. कोणतेही 3 सोडवायचे. 5 पैकी आणि 9 गुण आहेत, म्हणजे एका फरकाला 3 गुण. 1. भूमी उपयोजन आणि भूमी आच्छादन. 2. मळ्याची शेती आणि विस्तृत शेती. 3. प्राथमिक व्यवसाय आणि द्वितीयक व्यवसाय. 4. जलवाहतूक आणि हवाई वाहतूक. 5. मानवी भूगोल आणि प्राकृतिक भूगोल. प्रश्न क्रमांक 4. त्यात चौथा प्रश्न 11 गुणांचा आहे. अ प्रश्न 6 गुणांचा आणि ब 5 गुणांचा. अ प्रश्न, तुम्हास दिलेल्या जगाच्या नकाशामध्ये पुढील बाबी योग्य चिन्हांच्या सहाय्याने दाखवा आणि सूची तयार करा. कोणतेही 6 सोडवायचे 8 पैकी आणि 6 गुण आहेत, पण तुम्ही 8ही बाबी दाखवायच्या. 1. ऑस्ट्रेलियातील जास्त लोकसंख्येचा प्रदेश. 2. भारतातील पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण जास्त असलेली राज्य. 3. मुंबई महानगर. 4. डॉगर बँक मत्स्य क्षेत्र. 5. पंचमहासरोवराजवळील औद्योगिक प्रदेश. 6. पनामा कालवा. 7. नाईल नदीचे खोरे आणि 8. रॉकी पर्वतीय प्रदेश. 6 गुणांच्यासाठी 6 सोडवायचे, पण तुम्ही 8ही सोडवा. ब प्रश्न आहे. दिलेल्या आलेखाचे वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 गुण आहेत आणि 5 प्रश्न आहेत. हा आलेख आहे लोकसंख्येचा मनोरा. इथे तुम्हाला अस्पष्ट दिसत असेल तर पुस्तकात पाहून उत्तर लिहा. प्रश्न पहिला, कोणत्या वयोगटाची लोकसंख्या जास्त आहे? 2. कोणत्या वयोगटाची लोकसंख्या कमी आहे? 3. 30 ते 39 वयोगटात स्त्रियांचे प्रमाण किती टक्के आहे? 4. 10% स्त्रियांची टक्केवारी कोणत्या वयोगटाची आहे? 5. 50 ते 59 या वयोगटात पुरुषांचे प्रमाण किती टक्के आहे? या आलेखाचं वाचन करून उत्तरं लिहायची. प्रश्न 5. टिपा लिहा. कोणत्याही 3 टिपा लिहायच्या 5 पैकी आणि 12 गुण आहेत, म्हणजे 1 टिप लिहायला 4 गुण. 1. लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा 3रा टप्पा. 2. ग्रामीण व नागरी वस्त्यांमधील आंतरक्रिया. 3. व्यापारी तत्वावरील लाकूडतोड व्यवसाय. 4. भूगोलाच्या शाखा आणि 5. जगातील प्रमुख औद्योगिक प्रदेश. 5 पैकी
3 सोडवायच्या 12 गुण. प्रश्न क्रमांक 6वा प्रश्न आहे 8 गुणांचा. त्यातला अ प्रश्न आहे उतार्याचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा 4 गुणांचा आणि ब पुढे 4 गुणांचा. उतारा काळजीपूर्वक वाचायचा, समजून घ्यायचा, प्रश्न वाचायचे आणि उत्तर शोधायचे. पर्यटन नियोजन असं शीर्षक आहे. कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासासाठी काळजीपूर्वक नियोजन आणि अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. पर्यटन क्षेत्रात नियोजित विकासाची आवश्यकता खूप महत्त्वाची आहे. यात अनेक उद्योग जटिल मार्गाने एकत्र काम करीत आहेत आणि त्यांना विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मूलभूतपणे नियोजन म्हणजे विविध प्रतिस्पर्ध्यांमधील उत्पादन, उत्पन्न आणि रोजगार जास्तीत जास्त वाढविण्याच्या दृष्टीने आणि विविध क्षेत्रांची योग्य वाढ होण्याचे सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने मर्यादित स्रोत वाटप करण्याचा प्रयत्न केला जातो. टुरिझम नियोजन ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे निश्चित उद्दिष्टे साध्य करता येतील आणि पर्यटन विकासाकडे लक्ष दिले जाऊ शकते. पर्यटकांसाठी गंतव्यस्थान तयार करणे, श्रेणी सुधारित करणे आणि सुधारणे ही एक दीर्घकालीन आणि स्थिर प्रक्रिया आहे. समुदाय ही पर्यटनाची मूलभूत तत्त्वे आहेत. हे प्रामुख्याने स्थानिक समुदायांद्वारे दर्शवलेल्या स्वीकृतीच्या पातळीवर अवलंबून असते. प्रक्रियेत त्यांचा सहभाग आवश्यक आहे. पर्यटनाच्या विकासामुळे मुख्यतः पर्यावरणीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि इतर कोणत्याही गंतव्यस्थानी यजमान समुदायाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. हे परिणाम नकारात्मक तसेच सकारात्मक प्रभाव तयार करतात. गंतव्यस्थानाच्या शाश्वत विकासासाठी, नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी आणि सकारात्मक परिणामास चालना देण्यासाठी नियोजन आवश्यक आहे. आता या परिच्छेदावर प्रश्न काय आहेत ते पाहूया. पहिला प्रश्न, पर्यटन क्षेत्राला नियोजनाची आवश्यकता का वाटते? 2. नियोजनात समुदायांचे काय महत्त्व आहे? 3. नियोजनाचे कोणतेही 2 फायदे लिहा. 4. नियोजन हे दीर्घकालीन कार्य का असते? 4 प्रश्नांना 4 गुण. ब प्रश्न आहे, त्यात आकृती काढून नावे द्या. कोणतेही 2. 3 पैकी 2 आकृत्या काढायच्या, 4 गुण. एका आकृतीला 2 गुण. त्रिकोणी वस्ती. 2. उद्योगांचे कच्च्या मालाच्या स्रोतानुसार वर्गीकरण आणि 3. प्राथमिक आर्थिक क्रिया. 3 पैकी 2 सोडवा, 4 गुण. प्रश्न शेवटचा 7वा, सविस्तर उत्तरे लिहा. कोणताही एक प्रश्न सोडवायचा, 2 पैकी 8 गुण. दीर्घोत्तरी प्रश्न. 1. लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे मानवी घटक लिहा. 2. प्रदेश कशाला म्हणतात? भारत सरकारने प्रादेशिक असंतुलन कमी करण्यासाठी केलेले उपाय लिहा. धन्यवाद. आपण 12वी बोर्ड परीक्षेची 28 जुलै 2022ची ही प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे. याची उत्तरे या चॅनलवरच तुम्हाला मिळणार आहेत. त्यासाठी या चॅनलची प्लेलिस्ट पहा. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठीही शुभेच्छा आणि परीक्षेसाठीही शुभेच्छा.